नमस्कार स्टुडंट्स, आज आपण लेक्चर नंबर 37 ला जाणार आणि हा बॅलन्स ऑफ पावर सिस्टम म्हणजे सत्ता संतुलन बद्दल आपण आज अभ्यास करूया. ही अतिशय महत्वाची सिद्धांत आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि रिअल पॉलिटिक्स म्हणजे वास्तविक आंतरराष्ट्रीय प्रणालीमध्ये याची वापर एक साधन म्हणून याला आंतरराष्ट्रीय शांती स्थिरता ह्याच्यासाठी वापरतात. आता आपण हा सिद्धांत बद्दल थोडा आपण विषय आपण बघूया की कुठली अर्थामध्ये ह्याला वापरतात. पहिली सत्ता संतुलन आपल्या सगळ्यांची हा संकल्पना बद्दल आपल्याला हे कळायला पाहिजे की ह्याची अर्थ एक नाही आणि ह्याला तुम्ही मोजणी करणं अतिशय अवघड आहे. अर्नेस्ट हॅज म्हणून आंतरराष्ट्रीय राजनैतिक प्राध्यापक आणि विचारवंत त्याच्यावर मोठा टीका केली. का? बिकॉज त्यांचे म्हणणं होते की ह्याला स्पष्टता नाही. का स्पष्टता नाही आहे? आपण आतापर्यंत सत्ता संतुलनची तुम्ही विशेषकर त्यांची अभ्यास करे या त्यांची सगळं आतापर्यंत केलेलं संशोधन लेखन कडे तुम्ही पाहिलं तर त्याची 7 तऱ्हेनी याला वापरलेला आहे. पहिली सत्ता संतुलनला तुम्ही इक्विलिब्रियम म्हणजे समतोल. हा समतोल कशी येतात? पहिली आहे समान वाटणं या विभागणं करणं हा राज्यांमध्ये सत्ता हे कर. दुसरं समतोल कधी येतात? असमान कसलं पण समतोल असू शकतो. आत्ताची आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे तुम्ही लक्ष घातले तर समतोल अतिशय असमानक आहे. तिसरा समतोल एक राज्यांची वर्चस्व असलेला राज्य पण असू शकतात. त्याशी इंग्लंड होते, पॅक्स ब्रिटानिका, त्याच्यानंतर पॅक्स अमेरिकाना. अमेरिका हा बॅलन्सर म्हणून हे आपण ह्याच्याकडे बघू शकतो. चौथा हा एक व्यवस्था आहे, तिथे स्थिरता आणि शांती आहे. हा अशी व्यवस्था पण आहे तिथे अस्थिरता आणि युद्ध पण आहे. काय लोकांना हा एक विश्व कायदा म्हणून मानतात इतिहासाची. सातवा हा एक गाईड हा एक पॉलिसी मेकर्सला म्हणजे ह्यांना एक गाईड म्हणून असू शकतात. म्हणजे रचनाकार नीती रचनाकारांना हा एक गाईड म्हणून पण वापरू शकतात. तर तुम्ही पाहिलेला आहे सत्ता संतुलनला एक अर्थ नाही. हे संकल्पना अतिशय वेगळ्या पद्धतीने वापरलेला आहे. आता कुठली सत्ता संतुलन असायचं तर 4 पूर्व अट असायला पाहिजे. हे 4 पूर्व अट त्याची अस्तित्वासाठी सत्ता संतुलनची अस्तित्वासाठी कुठली आहे? पहिली तुम्हाला भरपूर सार्वभौमिक खेळाडू राजकीय खेळाडूंची आवश्यकता आहे आणि तिथे अराज्यता असायला. अराज्यता म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय व्यवस्थाकडे तुम्ही लक्ष घातलं तर अराज्य आहे म्हणजे एक केंद्रित अधिमान्य आणि मोठे अधिकार नाही. ते सगळं राज्यांवर त्यांची राज्य चालू शकतात. दुसरा
आपण पाहिलं तर सगळं राज्यांमध्ये, आता विश्वाची किती राज्य आहे, 160 170 राज्यांमध्ये काय आपण आपल्याला दिसून येतात, असमानक वाटप आहे सत्तेची. आणि ते काय काय ह्याच्यामध्ये आहे, स्टेटस मध्ये आहे. स्टेटस म्हणजे दर्जामध्ये आहे. दुसरा तुम्ही पाहिलं तर संपत्तीमध्ये आहे. तिसरा किती मोठा आकार आहे, प्रादेशिक आणि लष्करी क्षमतामध्ये पण आहे. हा सगळ्यांची फरक आपल्याला दिसून येतात. त्याच्यावरनं आपण तुम्ही पाहिलं तर एक वर्गणी केलेला आहे, त्याची हायरार्की केलेला आहे. तुम्ही पाहिलं तर ते हायरार्की कशावर आहे, ते हायरार्की तुम्ही पाहिलं म्हणजे श्रेणी कशावर केलेला आहे, मोठे सत्ते किंवा महासत्ते. दुसरं इंटरमिडिएट मध्यम सत्ते आणि लहान राज्य. त्याला सत्ता म्हणत नाही, बिकॉज त्यांच्याकडे एवढं सत्ते नाही. तिसरा तुम्ही पाहिलं तर सारखं कंटिन्यू म्हणजे नियंत्रित आणि कंटिन्युअस स्पर्धा आहे. आणि हा स्पर्धामुळे युद्ध होण्याची राज्यांमध्ये अतिशय मोठा हे आहे. कशावर? स्केअर्स वर्ल्ड रिसोर्सेसवर. म्हणजे ते आपल्याकडे कमी दुर्मिळ संसाधनमुळे आणि दुसऱ्या मूल्यांमुळे युद्ध होण्याची शंका अपार आहे. आणि चौथा तुम्ही पाहिलं तर इम्प्लिसिट अंडरस्टँडिंग, म्हणजे अशी समज आहे सगळं राज्यांची नेतेमध्ये की आता आहे ते व्यवस्था सगळ्यांना वाटप या विभागणी व्यवस्थित झालं तर हा अतिशय स्थिर व्यवस्था आहे. सगळ्यांना हे त्याकडून फायदा होऊ शकतात. आणि सत्ता संतुलनची वैशिष्ट्य काय? एक आहे तुम्ही पाहिलं तर इन्फॉर्मॅलिटी तुम्ही पाहिलं तर एक आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर अराज्यता असल्यामुळे कोणी तिथे नियम आपल्यावर लागू करू शकत नाही. आणि हिंसा वापरण्याची धोका अतिशय महत्वाची आहे युद्ध या संघर्ष मध्ये. आणि तिसरा आहे कुठली सुप्रानॅशनल संघटना नाही, त्याच्यामुळे आपण राज्य ऐकू शकतो. दुसरा सत्ता संतुलनकडे तुम्ही पाहिलं तर त्याला हाफवे मार्क, मध्यम गतीची आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय अणगोंदीमध्ये. आणि विश्व अणगोंदीकडे तुम्ही लक्ष घातलं तर सगळं खेळाडूंना जंगलांची राज्य चालतात का आणि ते शक्तिशील आहे तेच जगू शकतात. हा दोन विषयावर अतिशय महत्वाची भूमिका आहे की कुठेतरी दुर्बळ लहान राज्य ह्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर न्याय आणि कायद्याखाली त्यांना न्याय मिळायला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थाकडे तुम्ही लक्ष घातलं तर असमानक आहे. आणि हा असमानतामुळे भरपूर लोकांची म्हणणं आहे की सत्ता संतुलन अशी साधन आहे, हे अशी व्यवस्थामध्ये तिथे अराज्यता आहे, असमानता आहे आणि त्याच्यामुळे अणगोंदी आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर
सत्ता संतुलनच एकमेव साधन असू शकतात स्थिरता आणि विश्वशांती. ह्याची उत्क्रांतीकडे आपण लक्ष द्यावे. सत्ता संतुलन हा एक ग्रँड आणि कन्व्हिनियंट कॉम्प्रोमाइज म्हणतात. कुठले म्हणजे व्यवस्था आणि अनगोंदी ची मध्ये. दुसऱ्याकडे तुम्ही पाहिलं तर हा व्यवस्थामध्ये आपण आतापर्यंत कुठली शक्तिशील विश्व संस्था पाहिलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लीग ऑफ नेशन्सची काय जाणं. लीग ऑफ नेशन्स पहिली विश्व संस्था म्हणून पुढे आपण ठेवले होते 1919 मध्ये. पण ते त्याच्यानंतर महायुद्ध झाले आणि लीग ऑफ नेशन्स अतिशय दुर्बल साबित झालं. त्याच्यानंतर आता आपल्याकडे काय युनायटेड नेशन्स आहे. युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना. संयुक्त राष्ट्र संघटनाची पण आपण पाहिलं तर ते शक्तिशील राज्य आहे. ते अतिशय त्यांच्या विरुद्ध UN काय करू शकत. एक चांगलं डिप्लोमॅटनी विश्व नेत्यांनी सांगितलं की युनायटेड नेशन्स कधी यशस्वी होतात. त्यांनी इंग्रजीमध्ये सांगितले युनायटेड नेशन्स इज व्हेरी सक्सेसफुल when two small countries quarrel. And if the UN interferes, the quarrel disappears. म्हणजे दोन लहान राज्यांनी भांडले आणि त्यांच्या भांडणमध्ये UN हस्तक्षेप केले. संयुक्त राष्ट्र संघटनांनी हस्तक्षेप केले. मग ते भांडण गायब होतं. एक मोठा आणि छोटा राज्यामध्ये भांडण झालं आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने हस्तक्षेप केले. ते लहान राज्य गायब होते. आणि दोन मोठ्या राज्यांमध्ये भांडण झालं आणि संयुक्त संघटनेने हस्तक्षेप केले. तो संयुक्त संघटनेच गायब होतात. सो 80 लोकांची म्हणणं आहे की हा खरी परिस्थिती आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्थाची पातळीवर. आणि तुम्ही पाहिलं तर आता विघटन या तुकडे पाडणे आंतरराष्ट्रीय व्यवस्थाची तुम्ही पाहिलं तर सारखं काय असतात त्याच्यामध्ये वेल्थ धन आणि तुमचा प्रभाव काय आहे आणि दुसऱ्या मूल्यांवर आणि सुरक्षाबद्दल पण असतात. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दरेक राज्यांना स्वायत्तता पाहिजे आणि तेवढं मोठं ते महाशक्ती आहे तेवढं जास्त त्यांची स्वायत्तता आंतरराष्ट्रीय पातळीवर असतात. आता सत्ता आणि क्षमता. तुम्ही सत्ता संतुलन पाहिलं तर सत्ता संतुलनला काही कायदा नियम अशी नाहीये. ते अतिशय इन्फॉर्मल म्हणजे अनौपचारिक व्यवस्था आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर राज्यांना किती सत्ता आणि क्षमतावर बघतात. ते महाशक्ती आहे या ते राज्याकडे सत्ता जास्त आहे त्यांना ते व्यवस्था तशी आहे तशीच त्यांना आवडतात. म्हणजे त्यांना स्टेटस को आवडतात. स्टेटस को कडे तुम्ही पाहिलं तर इथे आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्ता संतुलन तेव्हा तुम्ही एक साधन म्हणून वापरतात. मग राज्यांना एक ते श्रेणी बद्ध असतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर स्वायत्तता भरपूर राज्यांना पाहिजे. ते पण महाशक्तीयांना अजिबात बाहेरची हस्तक्षेप त्यांना आवडत नाही. त्याशी तुम्ही चीन घ्या या अमेरिके घ्या या भारत. आणि ते एक या जास्त राज्यांना वर्चस्व पाहिजे. त्यांना आतली अधिमान्यता त्यांची सरकारांची लागणार आणि कुठली मोठं युद्ध
झाले तर सत्ता संतुलन पण बदलू शकतात, बिकॉज तेव्हा राज्याची वर्चस्व पण बदलले तर सत्ता संतुलन पण बदलू शकतात. आता आपण बघू हा सत्ता संतुलन संकल्पना इतिहास मधून कशी पुढे आलेला आहे. पहिली तुम्ही पाहिलं तर ते काळ तुम्ही बघा 1648 पीस ऑफ वेस्टफेलिया. अतिशय महत्वाची आहे. तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे की राज्य राष्ट्राची निर्माण हा आधुनिक राज्य राष्ट्राची निर्माण हा पीस ऑफ वेस्टफेलिया पासून झालेला आहे 1648 मध्ये, 30 वर्ष युद्ध नंतर. आता सर आणि दुसरा 1789 मध्ये फ्रेंच क्रांती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फ्रेंच क्रांतीची काय होतं. इक्वालिटी म्हणजे समता, फ्रॅटर्निटी, तो बांधुत्व, हे सगळं त्यांच्याकडे नारे होते. आणि तुम्ही पाहिलं तर हा पिरियड मध्ये म्हणजे 1648 to 17 फ्रेंच क्रांती पर्यंत पहिली सत्ता संतुलन म्हणतात, म्हणजे पारंपरिक सत्ता संतुलन. त्याच्यामध्ये भरपूर धर्माची संघर्ष झाले आणि तुम्ही पाहिलं तर हे सगळं बट सत्ता संतुलन तशीच, आणि युद्ध झाले भरपूर राज्यांमध्ये, पण काय मोठा बदल नाही झाले. सगळ्यांना त्यांनी नियंत्रण मध्ये ठेवू शकले आणि भरपूर युद्ध तेव्हा नागरिक समाजावर काही नाही. सो आणि ते प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर बेसिकली अरिस्टॉक्रसी, म्हणजे त्यांची अभिजन वर्ग त्या अरिस्टॉक्रसी होते. त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं तर युरोपियन कंट्रीज मध्ये तेच राज्य करत होते. आणि हा त्यांना राजकीय आणि आर्थिक होमोजिनिटी होते. आणि हा स्टेटस कोण बदलणार होते? क्रांतिकारी राज्यांनाच हा बदलणार होते. सो इक्वालिटी, लिबर्टी अँड फ्रेटर्निटी ते नारा देऊन तुम्हाला फ्रेंच क्रांतीने हा पारंपरिक सत्ता संतुलनला बंद केले होते. आता दुसरा सत्ता संतुलनकडे तुम्ही पाहिलं तर त्याची सुवर्ण युग म्हणतो आपण 1815 to 1940. म्हणजे 1789 मध्ये फ्रेंच क्रांतीमुळे ते बंद पडलेला. परत 1815 मध्ये त्यांना परत एक नवीन सत्ता संतुलन निर्माण केले होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते फ्रेंच क्रांती नंतर नेपोलियन बोनापार्ट आले होते. नेपोलियन बोनापार्टनी युरोपमध्ये एवढं युद्ध करून आणि सगळी राज्यांना फ्रान्सला एक मोठा सत्ता करण्याची प्रयत्न त्यांनी केलेला होता. तो नेपोलियनला थांबवण्यासाठी दुसरं सगळं युरोपियन राज्यांनी एकत्र येऊन त्यांना कशी थांबवायचं हा त्यांनी निर्णय घेतला. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे युरोपियन कोण युरोपियन इतिहासला परिचित आहे की फ्रान्सला काय केलंय 1815 मध्ये काँग्रेस ऑफ व्हिएन्ना म्हणून आले. तेव्हा नेपोलियन बोनापार्टला हरून बॅटल ऑफ वॉटरलू मध्ये त्यांनी हरून त्यांनी सगळे एकत्र आले. काय युरोपियन सत्तेमध्ये कोण कोण होते? इंग्लंड, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रिया हंगरी आणि रशिया हे 5 होते. आणि त्यांनी निर्णय घेतले मेनली काय ऑस्ट्रिया हंगेरियाची मिनिस्टर प्रिन्स मेटरनिच म्हणून त्यांनी हा पुढे केले. तुम्हाला माहिती पाहिजे की हेनरी किसिंगर, तुम्ही हेनरी किसिंगरचे ऐकले असेल, ते प्राध्यापक होते हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. नंतर राष्ट्रपती रिचर्ड निक्सनची काळात त्यांनी त्यांची परराष्ट्र विदेश मंत्री होते. त्यांनी त्यांची PhD 1815 वर केली. त्यांनी कॅझल रे कोण होते? ब्रिटनची परराष्ट्र मंत्री. आणि प्रिन्स
मेटरनिश हे व्हिएन्ना काँग्रेसला स्थापना करून आणि ते व्हिएन्ना काँग्रेसमध्ये त्यांनी एक नवीन सुवर्ण युग पारंपरिक सत्ता संतुलनाची निर्माण केली. त्यांनी सगळं काय केले की एकत्र येऊन सगळ्यांना आयडियोलॉजिकल एग्रीमेंट असायला पाहिजे. विचार प्रणालींची कुठेतरी साम्यता पाहिजे आणि राजांमध्ये आणि त्यांची राज केलेल्या लोकांमध्ये. दुसरा त्यांनी मानले सगळ्यांमध्ये साम्य असायला पाहिजे सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक आणि शिक्षणाची क्षेत्रामध्ये. आणि युरोपियन स्टेट सगळ्यांनी हे निर्णय घेतले की कुठली मोठा राज्य दुसरा राज्य विरुद्ध जाऊन त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आणि ते सगळं ते आहे ते राजे त्यांना अधिमान्यता दिले होते. आणि त्यांनी हे पण केले की फ्रान्स त्यांच्या विरुद्ध त्यांनी बॅटल ऑफ वॉटरलू मध्ये हरवलं. त्यांना पण ह्याच्यात आत घेतले होते. टॅलीरँड म्हणून होते त्यांची विजयश मानली. आता दुसरं सत्ता संतुलनकडे आपण लक्ष घातलं तर त्याची काय वैशिष्ट्य आहे. ह्याच्यामध्ये पहिली सगळं युद्धांना नियंत्रण मध्ये आणले होते. आणि होली वॉर्स म्हणजे धर्मयुद्ध आणि युद्ध राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी आणि पॉप्युलर सॉव्हर्निटीसाठी हे सगळं युद्धाला त्यांनी अतिशय त्यांनी अमान्यता केली. आणि दुसरं तुम्ही पाहिलं तर त्यांनी सगळ्यांमध्ये हे निर्णय घेतला की हा पाचही महासत्ता युरोपियनची महासत्ता ते व्यवस्था ठेवण्यासाठी त्यांनी एकत्र आलेला होते. आणि त्यांनी पण म्हणलं कुठली राज्य दुसऱ्या राज्यांविरुद्ध जायचं नाही. आणि हे अतिशय महत्वाची हे आहे की दुसरी कुठली राज्य त्याशी युरोपनी केलं ते अशी करायचं नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी हा वेळेत तुम्ही पाहिलं तर युरोपियन आर्ट अँड कल्चरला पण पुढं हे दिलेला होते. आव्हान काय होते. आव्हान होते 1870 मध्ये ते बर्लिन काँग्रेस म्हणून झाले होते. बर्लिन प्रशियाची राजधानी आहे. आणि तेव्हा तिथे बिस्मार्क म्हणून त्यांनी प्रशियाची वाढ करण्याची मोठा त्यांनी हे केले. आणि त्याच्यामुळे दुसऱ्या राज्यांना भीती वाटायला लागले जर्मनीशी. आणि जर्मनी पण वसाहतवादकाली त्यांना पण बाहेरचे कॉलनीज पाहिजे होते. आणि त्याच्यामध्ये ब्रिटन आणि दुसऱ्या युरोपियन राज्यांमध्ये त्यांना मतभेद झाले होते. आणि दुसरं तंत्रज्ञांनी इंडस्ट्रियल क्रांती आणले होते. आणि हे इंडस्ट्रियल क्रांतीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रचंड राजकीय बदल आणि हे ट्रान्सफॉर्मेशनच झाले म्हणजे परिवर्तन मोठेपणा झाले होते. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीये 1914 मध्ये का बंद पडले. 2 विश्वयुद्ध झाले. आणि हा 2 विश्वयुद्धकडे तुम्ही लक्ष घातले तर हा दोन्ही विश्वयुद्ध काय की गोपनीय आघाडी या गोपनीय अलायन्सेस करण्याची प्रक्रिया युरोपमध्ये झाली. ते ट्रिपल एंटाट आणि ट्रिपल अलायन्स म्हणून. आणि इथे काय झालं एका विरुद्ध युद्ध गेलं तर दुसऱ्यांनी ते आघाडीमध्ये असल्यामुळे त्यांना पण ते युद्धाला जायला लागलं. त्याच्यामुळे अतिशय मोठं 2 युद्ध तुम्ही
20वी शताब्दीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहिलं नाही. एवढं लोकांना मारलं की लोकांना वाटलं की काय वेड लागले का. आणि तुम्ही पाहिलं तर हा दोन्ही युद्धांमध्ये, विश्वयुद्धांमध्ये युरोपमध्ये अतिशय शिकलेला इंडस्ट्रियलाइज्ड राज्यांमध्ये तुम्हाला अशी तानाशाही पुढे आली की लोकांना हे अतिशय आश्चर्य झाले की अतिशय विचार करणारे लोक, शिकलेला लोक ऐशी कैशी मान्यता देऊ शकतात. तुम्ही पाहिलं तर एक फॅशिझम ऑफ मुसोलिनी इटलीमध्ये, नाक्सी जर्मनीमध्ये हिटलर आले होते, आणि तानाशाही स्पेनमध्ये फ्रँको आणि सॅलझार ऑफ पोर्चुगल, अँड रशियामध्ये साम्यवाद, चीनमध्ये, आणि अमेरिकेमध्ये तुम्हाला भांडवलशाही आणि ते लोकशाही येते, आणि त्यांची युरोपमध्ये त्यांच्या बरोबर साथी होते त्यांची. आणि तुम्हाला दुसरं महायुद्ध झाल्यानंतर शीतयुद्ध सुरू झाले, आणि पोस्ट शीतयुद्धाची उत्तर काळी तुम्हाला पूर्णपणे द्विकोणी आंतरराष्ट्रीय व्यवस्था बंद पडली. आणि आज तुम्ही पाहिलं तर धार्मिक ओळखांची राजकारण प्रचंड वाढले. तुम्हाला इस्लामीय रॅडिकलिझम आहे आणि त्यांची आतंकवाद पण त्याच्यामुळे जास्त वाढलेला आहे. आत्ताच तुम्ही युरोपमध्ये, फ्रान्समध्ये ते परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला मोठा प्रश्न येतात. ते लोक शरणार्थी म्हणून येतात एका राज्यामध्ये, ते राज्यांची संस्कृती, राजकीय संस्कृती त्यांना मान्य नाही. तुम्ही ते राज्याची संस्कृती मान्य करायला अमान्य करतात. हा चालत नाही फ्रान्स सारखं राज्याला. त्यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय हे केलेलं आहे. त्यांच्यात तुम्ही पाहिलं तर दरेक माणूसला कोणावर पण टीका करतात. ते त्यांच्या धर्माची गुरूंवर पण करतात, तशी दुसऱ्यांची करतात. पण काय धर्माला हा मान्य नाही. तुम्ही आता पाहिलं खून झालेला आहे, आणि त्यांनी लोकांची हे करण्यासाठी भरपूर लोक पाठिंबा पण दिले ते अतिशय. बट तुम्ही एक ते पाहायला पाहिजे की अरब राज्यांनी अतिशय मॅच्युअर रिॲक्शन दिलं. त्यांनी म्हणले हिंसा आणि धर्माची नावाखाली हिंसा करणं अमान्य आहे. हा अतिशय महत्वाची मुद्दा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आज हा मोठा प्रश्न चालू आहे. आता आव्हान काय? तुम्ही क्रांतिकारी हे पाहिलं तर त्यांना पारंपरिक सत्ता संतुलन बदलायचं म्हणून त्यांचे असतात, म्हणून स्पर्धा असतात त्यांच्यामध्ये आणि सरकारांची अभिजनमध्ये. आणि कुठली पण क्रांतिकारी वातावरणमध्ये अभिजन आणि बहुजन मध्ये संघर्ष होऊ शकतात. आणि हा संघर्षमध्ये भरपूर काय कारण असू शकतात. आणि तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था काय मान्य आहे आणि काय मान्य नाही, आणि मानवी आणि समाजाची देह काय असायला पाहिजे ह्याच्यावर पण मोठा वाद होऊ शकतात. आणि तुम्ही पाहिलं तर आता सगळं युद्ध नियंत्रण मध्ये येऊ शकत नाही. काय युद्ध नियंत्रणची बाहेर पण होतात. आणि हे तुम्ही पाहिलं तर सगळं राज्यांना स्वतः जगण्याची मोठा हे असतात मुद्दा, म्हणजे जगण्याची त्यांची मोठे हे असतात. आणि ते कॉम्प्रोमाइज, समाधान करणं खरं आहे का नाही ह्याच्यावर पण मोठा प्रश्न चिन्ह आहे. आणि ते पाहिले तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये राजकीय व्यवस्था काय
आपण सिस्टम्स थिअरी केलेला आहे आणि सिस्टम्स थिअरी खाली आपण काय सांगितलेलं आहे, कुठली राज्यांमध्ये इंटरॅक्टिंग युनिट्स असतात आणि हे युनिट्स वेगळ्या वेगळ्या त्यांची सीमा आणि वातावरण असू शकतं. सामाजिक व्यवस्थामध्ये तुम्ही पाहिलं तर सगळं व्यवस्थाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आणि ते विघटन पण होऊ शकतात, अडॅप्टेशन पण होती, मोबिलिटी पण असती, स्टॅटस पण असू शकतात आणि ते काय काय रचना मध्ये पण असतात आणि हा रचना कशी होतात ह्याच्याबद्दल पण भरपूर लोकांची विचार झालेला आहे. आता आपण सत्ता संतुलन मध्ये मॉर्टन कपलान हे अमेरिकेची अतिशय महत्वाची राजकीय राज्यशास्त्राची मोठा प्रोफेसर आहे आणि ह्यांनी सत्ता संतुलनवर त्यांनी त्या काय व्यवस्था होऊ शकतात ह्याला एक त्यांनी ॲनालिटिकल विश्लेषणात्मक साधन म्हणून वापरलेला आहे. आणि ह्यांची तुम्ही पाहिलं तर जॉन रॉल्स म्हणून तुम्ही ऐकले असणार, अमेरिकेची मोठा न्यायाची सिद्धांतकार आहे, जस्टिस, आणि ह्यांच्या विचारा विरुद्ध कपलांनी म्हणलेला आहे की मॉरल नैतिक निवड आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये फार कमी असतात. सो त्यांनी 7 व्यवस्था सत्ता संतुलनला चौकोट मध्ये ठेवून त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. आता सत्ता संतुलनची काय नियम आहे त्यांनी म्हणले 6 नियम होऊ शकतात. पहिला, ऑल स्टेट्स ऍक्ट टू इन्क्रीज केपेबिलिटीज बट निगोशिएट रादर दॅन फाईट. म्हणजे सगळं राज्य क्षमता वाढवतात आणि साठलोट करायला तयार असतात आणि युद्धाला जायला ते शेवटच्या फेस असतात. म्हणजे दुसरं सगळं पर्याय अपयश झाल्याशिवाय ते युद्धाला जातात. ऑल स्टेट्स फाईट रादर दॅन पास अप एन ऑपॉर्च्युनिटी टू इन्क्रीज देअर केपेबिलिटीज. म्हणजे शेवटी युद्धाला जायचं असलं तर मग त्यांची क्षमता वाढवण्याची प्रयत्न करतात. 3, ऑल स्टेट स्टॉप फायटिंग रादर दॅन एलिमिनेट एन एसेन्शियल. म्हणजे एका राज्याला ते एलिमिनेट करून, आता तुम्ही इराक युद्धामध्ये पण इराकला ठेवले, त्यांची ते काय नेत्याला काढले, बट त्यांनी राज्याला हे करत नाही, एलिमिनेट. आणि तुम्ही ते पाय ऑल स्टेट्स ऍक्ट टू अपोज एनी कोएलिशन और सिंगल स्टेट विथ टेन्स अ पोझिशन ऑफ फ्रीडम विदिन द सिस्टम. म्हणजे कुठली पण राज्य ह्याला वापरून वर्चस्व मिळवण्याची प्रयत्न केले तर त्याची विरोध करतात. तशी चीननी कोविड क्रायसिसला लोक विचारतात एक बायो टेरर वेपन म्हणून शस्त्र म्हणून वापरून त्यांनी वर्चस्व घेण्याची प्रयत्न केले. आणि तुम्ही पाहिलं असलं तर अमेरिकी, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारतनी क्वाड आणि तैवान सारखं राज्य पण त्यांची विरोध केली. ऑल स्टेट्स ऍक्ट टू कन्स्ट्रेन स्टेट्स टू सबस्क्राईब टू सुपर. म्हणजे सगळं राज्यांना कुठे पण एक विश्व, आता आपल्याकडे संयुक्त राष्ट्र संघटना आहे तशी संघटनेची ऐकायचं या त्यांच्या खाली आपण व्हॉलंटरी थोडा आपलं सार्वभौमिकता देऊन त्याच्यामध्ये ऐका. आणि तुम्ही पाहिलं तर ऑल स्टेट्स परमिट डिफिटेड, म्हणजे हरलेल्या राज्याला सगळ्यांना परत त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थाला आत आणायला प्रयत्न करतात आणि हे सगळ्यांना सम हक्क देतात. तशी जपान आणि जर्मनी दुसरा महायुद्ध नंतर अमेरिकेने त्यांना आता ते मोठा शक्तिवान आणि आर्थिक महासत्ता आहे. आता व्हेरिएशन्स, आता काय काय ते म्हणले आंतरराष्ट्रीय तुम्ही सत्ता संतुलन वापरून काय काय व्यवस्था होऊ शकतात. तो पहिली 2 तुम्ही पाहिलं तर ते खरी परिस्थितीमध्ये हा व्यवस्था झालेला आहे आणि पुढच्या 5 व्यवस्था काल्पनिक आहे. सो पहिली आपण 2
खरीप इतिहास मध्ये झालेल्या व्यवस्थाबद्दल बोलूया. पहिली आहे ऑलिगोपोलार और पारंपरिक सत्ता संतुलन मॉडेल 1815 to 1914. ह्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर 5 महाशक्त्या आहे आणि स्थानीय आणि विश्व आंतरराष्ट्रीय कुठली संघटना नव्हती. मेनली त्यांना युती होते आणि युतीमुळे त्यांनी हा पुढेला आले आणि ते युद्ध नियंत्रण मध्ये ठेवले होते एक 100 वर्ष तरी, म्हणजे 99 इयर्स तरी ठेवले होते आणि त्यांना कुठे पण कोणाला वर्चस्व व्हायला दिलं नाही. आंतरराष्ट्रीय कायदा होते आणि त्याची नियमाप्रमाणे सगळं महाशक्त्या 5 महाशक्त्या मान्य करायला तयार होते. दुसरं तुम्ही पाहिलं तर लूज बायपोलार मॉडेल, त्याला शीतयुद्ध काळाची मॉडेल पण म्हणतो आपण. हा इतिहास मध्ये 1947 to 1989. हा 2 महाशक्ती आहे, त्रिकोणी राजकारण, आणि दरेक महाशक्तीला त्यांची युती आहे आणि ते युतीला ते प्रोटेक्ट करतात आणि कंट्रोल नियंत्रण मध्ये पण ठेवतात. आणि दोन्ही, एक अमेरिका आणि एक रूस, रशिया काल USSR. दुसरं काय काय राज्य होते त्यांनी दोन्ही महाशक्त्यांची भूटानमध्ये न होते, ते वेगळं तिसरा नॉन अलाइन्ड मूवमेंट म्हणून केले होते. भारत पण एक अलिप्तवादी चळवळ काढली. आणि तुम्हाला मेजर ब्लॉक्स ह्याची पाहिजे, ते दोघं कशावर होते, राजकीय विचारधारा खाली त्यांची वेगळी वेगळी पण असतं, म्हणून सामाजिक आणि आर्थिक रचना त्यांची वेगळी होती. द्विकोणी राजकारणाकडे तुम्ही पाहिलं तर हा काळामध्ये अतिशय महत्वाचे काय होते, क्रेडिबल न्यूक्लिअर आर्सनल्स, म्हणजे अणुशस्त्र अतिशय वाढवले आणि त्याच्यामुळे शस्त्र स्पर्धा पण झाले दोघांमध्ये. सो हा काळात तुम्ही पाहिलं तर निशस्त्रीकरण होऊ शकलं नाही, त्याच्यामुळे शस्त्रांची नियंत्रण करण्याची प्रयत्न केले, आर्म्स कंट्रोल. हा बेसिकली सायकोलॉजिकल विरोधीपणा था आणि दोघांची कडे अणुशस्त्र एवढं होते की एकमेकांना ते मारू शकतात. मॅड सिच्युएशन, म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन म्हणून, आणि हा मोठा भीती हा काळात होते. आता हा काळानंतर काल्पनिक काय काय होऊ शकतं. तिसरं ते म्हणतात टाईट बायपोलार मॉडेल, म्हणजे अतिशय हा बायपोलार मॉडेल म्हणजे तुम्ही हा दोन्ही अलिप्तवादची संघटना आहे ते सोडून जातात आणि हा दोन्ही ब्लॉक राहतात, त्यांचीच होऊ शकतात. तिसरा तुम्ही पाहिलं तर युनिट व्हीटो और न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन मॉडेल. न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन मॉडेल म्हणजे त्यांची अणुशस्त्र प्रसार मॉडेल, म्हणजे अणुशस्त्राची युद्ध झाले तर काय होऊ शकतं आणि हा युद्ध झाले तर लोकांची काय परिस्थिती होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये टेररिस्ट म्हणजे ह्यांची कशी होऊ शकतात, आतंकवादी आणि संघटनेची. कलेक्टिव्ह सिक्युरिटी मॉडेल. कलेक्टिव्ह सिक्युरिटी मॉडेल म्हणजे आपण काय म्हणतो, सामूहिक सुरक्षा मॉडेल आहे, म्हणजे की ते एकाने युद्धाला गेले म्हणजे दुसरं राज्य त्यांच्या मदतीला जाणार, अशी त्यांची युद्ध होऊ शकतात आणि हा युद्ध शांतीपूर्वक होऊ शकतात का, आणि संयुक्त राष्ट्र संघटने खाली तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्ता संतुलन होऊ शकतात का. हे मल्टी ब्लॉक और इंटर रिजनल मॉडेल म्हणजे आंतरप्रादेशिक मॉडेल आहे आणि हा मॉडेल मध्ये प्रादेशिक पातळीवर तुम्ही श्रेणी
श्रेणी लावून तुम्ही हे करू शकतात का? पहिली 5 ते 7 स्पियर्स ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतात, म्हणजे तुमची प्रभावाची आकारमध्ये तुम्ही काय करू शकता. तर दुसरं आर्थिक आणि राजनैतिक संघटने, प्रादेशिक संघटना कशी होऊ शकतात आणि त्यांची तशी आसियान आहे, नाफ्ता आहे, त्यांच्या सगळ्यांची हे आहे. आणि शेवटी तुम्हाला आहे नॅशनल फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे विघटन, राजकीय विघटन झालं लहान लहान राज्यांना, तशी युगोस्लावियामध्ये झालं. म्हणजे तुम्हाला एथनिक, ट्रायबल, रेशियल, वंशिक, आर्थिक हे सगळं वेगळं वेगळं झालं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी होऊ शकतात का. त्याच्यानंतर पोस्ट न्यूक्लिअर वॉर मॉडेल. तुम्ही कार्ल सेगन म्हणून वैज्ञानिक बद्दल ऐकलं असणार, आणि हा वैज्ञानिक अतिशय त्यांनी एक न्यूक्लिअर विंटर म्हणून म्हणले, अशी सिनेमा पण आले. म्हणजे अणुशस्त्र युद्ध झाल्यानंतर विश्वाची परिस्थिती काय असणार, जेवढं लोक मेलेला असतात, सगळी आपली तंत्रज्ञान ला त्यांच्या मोठा धक्का बसलेला असला. ते धक्का बसल्यानंतर हे न्यूक्लिअर विंटर, न्यूक्लिअर म्हणजे अणुशस्त्र विंटर कैसी होऊ शकतात, कारण लोकांची घरांसाठी मेडिकल ट्रीटमेंटसाठी कशी होऊ शकतात. आणि हायरार्किकल मोनोपोलार मॉडेल. हा हायरार्किकल म्हणजे त्यांनी श्रेणीबद्ध केले आणि एक पिरमिड सारखे म्हणजे त्रिकोणी सारखं त्यांनी केले. म्हणजे महासत्ता वरली आणि मध्यम सत्ता मधली आणि लहान राज्य काली ह्याची पण कशी होऊ शकतात. आणि शीतयुद्ध काळानंतर ह्या मॉडेलवर अतिशय लोकांना वाटतं हा मॉडेलची आपण जाणार. आणि शेवटी तुम्ही पाहिलं तर सत्ता संतुलन एक साधन म्हणून वास्तववाद आणि नवी वास्तववादनी हे साधन अतिशय महत्व म्हणून सांगितले आहे. आणि त्यांची कुठली विषयावर त्यांनी हा पुढे केलेला आहे. एक पहिले राज्य केंद्रित सिद्धांत आहे वास्तववाद. त्यांनी म्हणजे राज्य मोठा खेळाडू असेपर्यंत हा सत्ता संतुलनच होऊ शकतं. दुसरं सर्वायवल. दरेक राज्य जगण्याची हा त्यांची राष्ट्रीय हित असतात. आणि ते राष्ट्रीय हितामध्ये काय स्वमदत, तुम्हाला तुमच्यावर कोणी आक्रमण केले दुसरे येऊन तुम्हाला वाचवत नाही, ते परिस्थितीमध्ये तुम्हाला सत्ता संतुलन हाच मोठा साधन म्हणून तुम्ही वापरायचं. स्वमदत, स्वतःची तुमची सेना पाहिजे, लष्करी क्षमता वाढवायला पाहिजे. इथे आपण सत्ता संतुलन संपूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रहित काय आहे आणि राष्ट्रहित आपण कशी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्याच्याविषयी अभ्यास करायचा. थँक्यू.